Hello student, I am Suraj Pawar, Christian Classes, Tamri Vibhag, Usmanabad. In today's lecture, we have seen the difference between metal and non-metal. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या पिरियडमध्ये मेटल आणि नॉन मेटल यामधला डिफरन्स पाहणार आहोत. तर लेट अस सी मेटल अँड नॉन मेटल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीत आहे की आपण रोजच्या जीवनामध्ये मेटल आणि नॉन मेटल यांचा वापर करत असतो. मेटल म्हणजे असे पदार्थ की जे हार्ड असतात, चकाकतात, त्यांच्यामधून इलेक्ट्रिसिटी वाहते, उष्णता वाहते, किंवा जे मेटल्सपासून आपण तार किंवा पत्रा तयार करू शकतो. या मेटलच्या काही कॅरेक्टरिस्टिक म्हणजे गुणधर्म आहेत. तसेच नॉन मेटलचेही काही कॅरेक्टर्स आणि गुणधर्म आहेत, जसे की नॉन मेटल्स हे मेटलच्या टोटली विरुद्ध आहेत. म्हणजे नॉन मेटलमधून विद्युतधारा वाहू शकत नाही, हीट वाहू शकत नाही, त्यांच्यामध्ये चकाकी नसते, त्यांना विशिष्ट असा शेप किंवा हार्डनेस असा नसतो, ते सॉफ्ट असतात. तसेच नॉन मेटल्स हे नॉर्मल टेम्परेचरला सॉलिड, लिक्विड किंवा गॅसेस या स्टेटला असतात आणि त्यांच्यामधून कधीही आपण तार किंवा पत्रा तयार करू शकत नाही. हे नॉन मेटलचे काही कॅरेक्टरिस्टिक आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हेच पाहायचं आहे आज की कॅरेक्टरिस्टिक ऑफ मेटल अँड नॉन मेटल. चला तर पाहूया. फर्स्ट मेटल. मेटलचा पहिला गुणधर्म आहे की metals are good conductor of electricity. नॉन मेटल इथे लिहितो मी. तर नॉन मेटल हे याच्या विरुद्ध आहेत. मेटल हे इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर आहेत, म्हणून त्यांच्यामधून चांगल्या प्रकारे विद्युतधारा वाहू शकते. तर नॉन मेटल हे याचे विरुद्ध म्हणजे नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर ऑफ हीट, बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. दुसरा पॉइंट, मेटल आर गुड कंडक्टर ऑफ हीट. मेटल हे उष्णतेचे चांगले सुवाहक असतात. त्याच्या विरुद्ध नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर ऑफ हीट. तर नॉन मेटल हे बॅड कंडक्टर आहेत हीटचे, म्हणजेच नॉन मेटलमधून हीट वाहू शकत नाही. तर मेटल्समधून हीट ही चांगल्या प्रकारे वाहते. त्यामुळेच आपण मेटल्सचा AC वगैरे यूज करतो, त्याचे पाईप्स वगैरे. तुम्ही जर ते खोलून बघितला ACचा पाईप, तर तो कॉपरचा असतो, म्हणजे तांब्याचा असतो, कारण की तांब्यामधून हीट ही चांगल्या प्रकारे वाहू शकते. तिसरा पॉईंट आहे, मेटल्स हॅव लस्टर. आता लस्टर म्हणजे काय? लस्टर म्हणजे चकाकणे, एक त्याला चमक असते मेटलला. उदाहरणार्थ, तुम्ही जर रेल्वेची पटरी जर पाहिली तर रेल्वेची पटरी ही चकाकते. कशासारखी? स्टीलसारखी. कारण की रेल्वेची पटरी ही तर लोखंडाचीच असते. आपण म्हणतो साधारण लोखंड चकाकत नाही, पण त्या लोखंडाला जर आपण घासलं तर ते लोखंड पण चकाकतं. कोणताही मेटल घ्या, तांबं घ्या, लोखंड घ्या, लीड घ्या, सोनं घ्या, चांदी घ्या, ह्या मेटलला एक चकाकी आहे. जेव्हा आपण त्यांचा पृष्ठभाग हा घासतो त्यावेळेस ते चकाकतात. परिणामी पटरीवर रेल्वेची चाके हे कंटिन्युअस घासत चालत असतात. परिणामी रेल्वेची पटरी ही एक चमक देते, म्हणजेच चमकते. तर मेटल्स हॅव लस्टर. आणि याच्या उलट नॉन मेटल डज नॉट हॅव लस्टर. तर नॉन मेटल्सला लस्टर नसतं, कारण की नॉन मेटल्स हे कधीही चकाकत नाहीत. मेटल्स हे चकाकतात, पण नॉन मेटल्स हे
कधीही चकाकत नाही आहेत. त्यानंतर तिसरा आहे मेटल हॅव टेन्सिसिटी. अब टेन्सिसिटीचा मतलब आहे की मेटल पासून आपण तार बनवू शकतो. म्हणजेच ह्या ज्या लोखंडाच्या ॲल्युमिनियम, तांबं, सोनं, चांदी किंवा अजून मॅग्नेशियम, निकेल या सर्व मेटलपासून आपण तार बनवू शकतो. पण नॉन मेटल्सपासून डज नॉट मेड किंवा डज नॉट हॅव टेन्सिसिटी. तर नॉन मेटलमध्ये टेन्सिसिटी ही प्रॉपर्टी नसते. म्हणजे नॉन मेटलपासून आपण कधीही तार बनवू शकत नाही. त्यानंतर मेटल्स हॅव डक्टिलिटी. डक्टिलिटीचा अर्थ काय आहे पहा. डक्टिलिटी म्हणजे मेटलपासून आपण पत्रा बनवू शकतो. म्हणजेच कोणताही मेटल घेतला आणि त्याला जर आपण ठोकलो तर तो पत्र्यामध्ये कन्वर्ट होतो, त्याचा पत्रा बनतो. तर हीच प्रॉपर्टी आहे मेटल्स हॅव डक्टिलिटी. म्हणजे मेटल्सपासून आपण पत्रा बनवू शकतो. तर नॉन मेटल्स डज नॉट हॅव डक्टिलिटी. तर नॉन मेटल्समध्ये डक्टिलिटी नसते. त्यानंतर पुढचा मेटल्स आर हार्ड. मेटल्स हे हार्ड असतात, कठीण असतात. तसंच नॉन मेटल्स डज नॉट हॅव हार्ड. तर नॉन मेटल्स हे हार्ड नसतात, सॉफ्ट असतात. आणि नेक्स्ट पॉईंट आहे मेटल्स आर सॉलिड. मॅक्झिमम मेटल्स हे रूम टेम्परेचरला किंवा सर्वसाधारण परिस्थितीमध्ये हे हार्ड असतात किंवा सॉलिड असतात. पण त्याच ठिकाणी जर आपण नॉन मेटल्स घेतले तर हे सर्वसाधारण टेम्परेचरला सॉलिड, लिक्विड किंवा गॅसियस या 3 स्टेजमध्ये आपल्याला आढळतात. तर आपण लिहू शकतो नॉन मेटल्स आर इन सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस स्टेट. तर नॉन मेटल्स हे सर्वसाधारण टेम्परेचरला सॉलिड, लिक्विड किंवा गॅस या स्टेटमध्ये असतात. तर मेटल्स हे सॉलिड या स्टेटमध्ये असतात. सर्वसाधारण सर्व मेटल्स हे स्थायू अवस्थेत असतात, सॉलिडमध्ये असतात. नेक्स्ट पॉईंट आपल्याला याचा घेता येईल की मेटल्सचा MP म्हणजे मेल्टिंग पॉईंट अँड BP म्हणजे बॉइलिंग पॉईंट हा जास्त असतो. म्हणजेच कोणत्याही मेटल्सचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा जास्त असतो. त्याच्या विरुद्ध नॉन मेटल्स हॅव लो MP अँड BP. तर नॉन मेटलचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा कमी असतो. म्हणजे कोणतेही नॉन मेटल्स आणि जर आपण घेतले तर त्याचा मेल्टिंग पॉईंट म्हणजेच उत्कलनांक बिंदू आणि बॉइलिंग पॉईंट हा द्रवणांक बिंदू हा कमी असतो. पण मेटल्सचा मेल्टिंग पॉईंट म्हणजे उत्कलनांक आणि बॉइलिंग पॉईंट म्हणजे द्रवणांक बिंदू हा जास्त असतो. म्हणजे यांना जास्त उष्णता द्यावी लागते मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट रीच करण्यासाठी मेटलसाठी. तर मेटलचा मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट जास्त, नॉन मेटलचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट हा कमी आहे. तर हा आहे आपला आजचा पॉईंट मेटल्स आणि नॉन मेटल्स.
तर मेटल्स आणि नॉन मेटल्सचे आपण काय कॅरेक्टरिस्टिक बघितले, खूप महत्त्वाचं आहे. मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मेटल हे विद्युतधारेचे चांगले सुवाहक असतात. तर नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर नॉन मेटल्स हे विद्युतधारेचे दुर्वाहक असतात. नेक्स्ट, मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट. मेटलमधून हीट ही चांगल्या प्रकारे वाहते, म्हणजे मेटल्स हे उष्णतेचे सुवाहक असतात. तर नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर ऑफ हीट. तर नॉन मेटल्स हे उष्णतेचे दुर्वाहक असतात. नेक्स्ट, मेटल्स हॅव लस्टर. मेटलला चकाकी असते. नॉन मेटल्स डज नॉट हॅव लस्टर. तर नॉन मेटल्सचा चकाकी नसते. नेक्स्ट, मेटल्स हॅव टेन्सिटी. मेटलमध्ये तार बनवण्याची क्षमता असते. तर नॉन मेटल डज नॉट हॅव टेन्सिटी. तर नॉन मेटलमध्ये तार बनवण्याची क्षमता नसते. मेटल्स हॅव डक्टिलिटी. मेटलपासून आपण पत्रा बनवू शकतो. नॉन मेटल्स डज नॉट हॅव डक्टिलिटी. तर नॉन मेटल्सपासून आपण पत्रा बनवू शकत नाही. नेक्स्ट, मेटल्स आर हार्ड. मेटल्स हे कठीण असतात. नॉन मेटल्स डज नॉट हॅव हार्ड. तर नॉन मेटल्स हे हार्ड नसतात, म्हणजे सॉफ्ट असतात नॉन मेटल्स. मेटल्स आर सॉलिड. मेटल्स हे स्थायी अवस्थेमध्ये असतात. नॉन मेटल्स आर इन सॉलिड, लिक्विड अँड गॅस. तर नॉन मेटल्स हे सॉलिड, लिक्विड किंवा गॅस या स्टेटमध्ये असतात. मेटल्स हॅव हाय MP अँड BP. मेटल्सचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा जास्त असतो. तर नॉन मेटल्स हॅव लो मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट. आणि नॉन मेटल्सचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा लो म्हणजे कमी असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आहे आपला आजचा पॉईंट, मेटल अँड नॉन मेटल. विद्यार्थी मित्रांनो, आपले क्लासेस 1 फेब्रुवारी 2021 ला स्टार्ट होत आहेत इयत्ता 10वीसाठी. जय हिंद. थँक्यू.